तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जे काय आपल्या सोलर पॅनलवरती जी काही सावली जर पडली तर आपला जो काही डिस्चार्ज आहे, वॉटर डिस्चार्ज हा नेमकं किती कमी होऊ शकतो, किंवा त्याच्यावरती पॅनलवरती सावली पडल्यानंतर जे काही आपल्या काही पाण्यामध्ये काही फरक पडतो का, ए टू झेड माहिती एकदम टेक्निकली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शेतकरी बांधव, खूप सारे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल झाले आहेत, आणि पंप इन्स्टॉल झाले असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधामध्ये झाडे वगैरे असतात, आणि त्या झाडाची नकळत का होईना, थोडीफार का होईना सावली सोलर पॅनलवरती जर पडलेली असते. आता पॅनलवरती जर सावली जर पडली तर आपल्या जे काही डिस्चार्ज आहे किंवा पाण्यावरती किती परिणाम होऊ शकतो. आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना वाटतं की बाबा समजा 5% आपल्या पॅनलवरती जर सावली जर पडली तर पूर्ण 5% तिथे पॉवर तिथे कमी भेटून 5% तिथे आपल्याला पाणी कमी तिथे भेटू शकतं. परंतु त्याच्यामध्ये तसं नसतं शेतकरी बांधवांनो. आपल्या कोणत्या सेलवरती आपल्या पॅनलवरती सेल असतात, खूप सारे पॅनलमध्ये सेल असतात, कोणत्या सेलवरती तिथं सावली पडलेली आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॅनल सिरीज मध्ये जोडलेले आहेत का पॅरल मध्ये जोडलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं. तर शेतकरी बांधव, आता खूप सारे जे काही शेतामध्ये पंप इन्स्टॉल झाले ते सगळे जवळपास सिरीज मध्ये ते इन्स्टॉल झालेले आहेत. आता सिरीज मध्ये इन्स्टॉल झाले असले तर काय होतं, जर सिरीज मध्ये इन्स्टॉल झाले जर असले तर जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज हे वाढत असतं सिरीज मध्ये जोडल्यानंतर, आणि जे काही करंट आहे ते करंट सारखंच असतं. समजा प्रत्येक पॅनलचं जे काही करंट आहे ते करंट 8 किंवा त्याच्यामध्ये 10 ते 12 अँपिअर पर्यंत असतं. हे 10 ते 12 अँपिअर पर्यंत सगळ्या पॅनलचं करंट आहे ते आउटपुटला भेटत असतं. परंतु जे काही व्होल्टेज आहे हे व्होल्टेज तुम्हाला तिथं वाढत असतं. प्रत्येक प्लेटचं व्होल्टेज हे प्लस होऊन तिथं वाढत असतं सिरीज कनेक्शन मध्ये. त्याच्यामुळे जर एखाद्या सेलवरती किंवा खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये बघितलं मी, छोटस बारीक झुडूप असतं, त्याचं झुडूप असतं, आणि त्या झुडपाची सावली थोड्याशा पॅनलवरती तिथं पडलेली असते, किंवा थोडस जे काही पॅनल आहे अर्ध्यापेक्षा चतकुर पॅनलवरतीच तिथं सावली पडलेली असते. परंतु चतकुर पॅनलवरती सावली पडल्यानंतर जे काही पॅनल आहे ते पॅनल आतमध्ये जे काही सेल आहे ते सेल सगळे एकमेकाला सिरीज मध्ये तिथे कनेक्ट केलेले असतात. सिरीज मध्ये जर कनेक्ट जर केले असेल तर एका सेलवरती जर तुमची जर सावली जर पडली तर पूर्ण जे काही पॅनलचं व्होल्टेज तिथे डाऊन तिथे केल्याशिवाय तिथे राहत नसतं. जर समजा जर तुमचं पूर्ण उन्हामध्ये जर पॅनलमध्ये करंट हे 12 अँपिअर जर घेत जर असेल तर त्याच्यामध्ये सावली पडल्यानंतर तिथे 8 किंवा 7च तिथे अँपिअर तिथे घेऊ शकतो एका सेलमध्ये. ते पूर्ण एका सेल मध्ये जर सावली जर पडली किंवा छोट्याशा भागामध्ये पॅनलच्या सावली जर पडली तर पूर्ण प्लेटचं व्होल्टेज आणि करंट हे तिथे डाऊन करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याचा फ्लो तिथे कमी तिथे भेटू शकतो. जर तुमच्या शेतामध्ये असं बारीक झाडाचं झुडूप जर असेल, किंवा फांदीची एखादी सावली जर पडत जर असेल, किंवा एखाद्या प्लेटची, आता खूप सारे शेजारी शेजारी तिथे सोलर बसवलेले असतात, एका सोलरची सावली दुसऱ्या सोलरवरती पडत असते. तर छोट्याशा भागामध्ये सुद्धा छोट्याशा भागावरती सुद्धा सोलर पॅनलच्या तिथे जर सावली जर तुमची पडत जर असेल तर तिथे तुमचा डिस्चार्ज हा तिथे कमी झाल्याशिवाय तिथे राहणार नाही. आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांची ओरड असते की माझा सोलर पंप हा कमी पाणी मारतो. त्याच्यामध्ये हे सुद्धा कारण तुमचं असू शकतं. तुमच्या सोलर पॅनलवरती कुठेतरी तुमच्या सावली पडलेली असेल. तुमच्या पॅनलवरती कुठेही तुम्हाला सावली तिथे पडून द्यायची नाही. जर अशी जर सावली जर पडत असेल तर कृपया ते झाड असेल किंवा झुडूप असेल किंवा स्ट्रक्चरची आर्थिंग असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन प्लेटाची सावली पडत असेल तर ते तुम्ही तिथे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, जेणेकरून तुमचा जे पाण्याचा फ्लो आहे तो पाण्याचा फ्लो तिथे कमी भेटणार नाही, आणि तुमचं जे काही लो डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला लो डिस्चार्जचा प्रॉब्लेम तिथे येणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ मधली माहिती जर आवडली जर असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया काय अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.